श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी पूनम चव्हाण आपल्या स्वामींच्या फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत करत आहे. प्रत्येकाला संकटे आहेत, प्रत्येकाला संसार आहे, प्रत्येकाच्या मार्गात बरेच प्रकारचे विघ्न असतात. कोणाला कशाच्या कारण आपण जन्माला येतानाच मागच्या जन्माचे कर्माचे भोग घेऊन येतो. म्हणूनच आपल्याला काही पीडित काही सुखदायक धक्केही मिळतात. परंतु पीडित मिळतात त्यांना स्वामींचा मार्ग खूप सोपा असतो. ते कर्माचे भोग कमी कसे करायचे तर हे आपल्याला परमपूज्य गुरु माऊलींनी काही तोडगे दिलेत. त्याचा वापर करून जर आपण सेवा करत राहिलो तर 100% प्रचिती येतच राहते. तर ते तोडगे काय आहेत तर आपल्या व्हिडिओमध्ये आधी कुठे न थांबवता संपूर्ण पहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थ कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा विसरू नका, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. असो, आपल्या आजच्या मेन मुद्द्याला चालू करूया. तर तुम्ही रोज देवपूजा करता. रोज देवपूजा करताना लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला एक लवंग व्हायची. असे जर 121 दिवस केले तर या 121 दिवसानंतर तुम्ही जर कोल्हापूरला जाऊन त्या 121 लवंगा अर्पण केल्या आणि जे अर्पण करताना तुम्ही जे काही इच्छाशक्ती मनानं मागितली तर 100% तुमची पुरी होत्या की नाही बघा. जे काही आहे ते स्वामी महाराजांना अनुसरून करायचे. दुसरा उपाय बघा, 41 शुक्रवारी जर तुम्ही बालाजी देव नसेल तर तुम्ही मनास्मरण करून जर 41 शुक्रवारी ते निवेद पेढ्याचा जर तुम्ही दाखवला आणि बालाजी देवताचे नामस्मरण केले तर 100% तुमच्या घरात लक्ष्मीची कमतरता भासणार नाही. अशाच प्रकारे मारुतीच्या मंदिरात जाऊन 5 शनिवार रुईच्या फुलाची माळ जर अर्पण केली तर तुमचे बरेचसे प्रश्न मार्गी लागतील. मारुतीच्या मंदिरात अनवाणी जाऊन दररोज 1 गुलाब पुष्प अर्पण करा. असे सलग 21 दिवस करा. त्यानंतर शनिवारी काळे कपडे परिधानच करू नका, तसेच काळे दानही करू नका. अशा प्रकारे जर तुम्ही हे उपाय करत राहिला तर तुमच्या लग्नाचा प्रश्न सुटेल. जर वाईट मार्गात तुमची मुले असतील तर तेही बंद होतील. अनुभव घ्या. त्यानंतर बघा, तुम्हाला जर घराचा प्रश्न सोडवायचा असेल, स्वतःचं लवकरात लवकर घर व्हावं याकरता जर तुम्ही कष्ट करत असाल, काही कुठे धडपड करत असाल तर त्यासाठी धडपड आध्यात्मिकचा जोडगा लागला तर स्वामी महाराज निश्चितच तुमची सेवा कुठंतरी फळायला लागतील. तर ती सेवा काय करायची, कशा प्रकारे करायची हा उपाय सांगते मी तुम्हाला. एक मंत्र आहे, वृषवास्तोष्पतये नमः. हा मंत्र 108 वेळा जप केला तर घर होण्याआधी ज्या घरात राहत असाल त्या घरालाही नाव ठेवायचं नाही. तो जप म्हणत म्हणत स्वामी महाराजांनी आज्ञा करायची. तुमच्या घर किती दिवसात तयार होते हेही तुम्ही मला अनुभवावर सांगा. त्याच प्रकारे जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असल्यास हा पण उपाय करून बघा. श्री बालाजी देवाचे नामस्मरण करायचे. घरात छोटासा तरी फोटो असावा, त्याच्यावर मोतीचूर लाडूचा प्रसाद जर शुक्रवारी व्हावा आणि बालाजी देवताचे नामस्मरण करावे. जर मनातली इच्छा पूर्ण व्हावे तर त्यासाठी सुद्धा उपाय बघा. तुमचा स्वयंपाकघरात एक तुपाचा दिवा लावायचा, त्यावर तुमच्या मनातील इच्छा बोलायची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप तिथे उत्तर दिशेस उभे राहून बोलायचा. हा रिझल्ट तुम्ही घेऊन बघा. प्रत्येक उपाय जर तुम्ही मनापासून केले तर 100% तुम्हाला ऊर्जा जाणवत असल्यास आपल्या वास्तूमध्ये जर एखाद्या खोलीत वाईट ऊर्जा जाणवत असेल तिथे मोरपीस लावावे. त्यासोबत त्या ठिकाणी नेहमी कापूर जाळावा, धूप दाखवा, तसेच उत्तर दिशेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो लावावा. त्यामुळे तेथील जागा शुद्ध पवित्र होते, प्रसन्नता वाढते, त्या खोलीत पॉझिटिव्ह विचारही होतात आणि पॉझिटिव्हिटी झाल्यासारखं जाणवते. महत्त्वाचे जर कामे करण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत 1 तांब्यात पाण्या भरलेल्या कलश घ्यावा. त्यात अर्धा पेला दूध, चमचाभर पांढरे तीळ टाकावे. हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहावे. एका वेळेस एकाच मनातील इच्छा पिंपळाच्या वृक्षाला सांगावी. कलशातील पाणी पिंपळात शिंपडावे. त्यानंतर घरी येऊन स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप करावा. महाराजांना त्रिवार मुजरा घालून तुमची इच्छा तिथे महाराजांना सांगायची. असे तुम्ही जर सलग 11 मंगळवार केले तर तुमची इच्छा पूर्ण होणार का नाही ते ही अनुभव घेऊन सांगा. देवघराची
जर तुमच्या देवघराला कळस नसावा, देवघर लाकडी असावे, 3 ते 5 पायऱ्याचे असावे, देवघर ईशान्य दिशेस असावे, बक्षीस मिळालेले सापडलेले देव कधी घरात ठेवू नये, ते पाण्यात सोडावे, माशी लागलेले, भग्न झालेले